नमस्कार मित्रांनो, आजचा जो आपला व्हिडिओचा विषय आहे की एल-आर्जिनिन हे चांगलं न्यूट्रिएंट आहे, चांगलं सप्लिमेंट आहे। ते कसं घ्यायला पाहिजे, कोणी घ्यायला पाहिजे आणि त्याचे बेनिफिट्स काय आहेत, या सगळ्याविषयी आपण आज या व्हिडिओतून जाणून घेऊया। मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश। ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने सायंटिफिक इन्फॉर्मेशन देण्याचा नेहमी प्रयत्न करीत असतो। तर मित्रांनो, जर खरोखर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि शेअर करा की जेणेकरून आपल्या लैंगिक आयुष्यासाठी कोणते सप्लिमेंट, कोणते प्रॉडक्ट, कोणत्या थेरपीज चांगल्या उपलब्ध आहेत, कोणत्या तुमच्यासाठी बेनिफिशियल आहेत, त्याच्याविषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती देण्याचा नेहमी प्रयत्न करीत असतो। तर मित्रांनो, त्यापैकी आज मी घेऊन आलेलो आहे एल-आर्जिनिन पावडर, एल-आर्जिनिन सॅचेट। एल-आर्जिनिन हे एक अमायनो ॲसिड आहे, हे एक प्रोटीन आहे आणि आपल्या शरीरामध्ये आपण जेव्हा त्याला घेतो पाण्यामधून तेव्हा ते नायट्रिक ऑक्साईडमध्ये कन्वर्ट करतं। आणि एल-आर्जिनिनचे बेनिफिट काय आहे की जिथं जिथं हे एल-आर्जिनिन जातं, समजा मेंदूकडे गेलं तर मेंदूच्या ज्या नसा असतात त्यांना डायलेट करतं, हृदयाकडे गेलं तर हृदयाच्या नसा डायलेट करतं, फुलवतं, गॅस्ट्रिक सिस्टमकडे गेलं तर गॅस्ट्रिकच्या नसा ज्या असतात त्या फुलवतात, आणि इंद्रियाकडे जर रक्त गेलं तर तिथल्या पण नसा फुलून तुम्हाला इंद्रियामध्ये चांगली ताठरता मिळण्यासाठी हे एल-आर्जिनिन पावडर रोज आपल्या दैनंदिन जीवनामध्ये रोजच्या रोज घेणं अत्यंत गरजेचं असतं। कारण की माझ्या क्लिनिकला येणाऱ्या प्रत्येक पेशंटला मी हे एल-आर्जिनिन पावडर देतो। त्याचा एकच बेनिफिट आहे की इरेक्टाईल डिस्फंक्शन हे सायकोलॉजिकल असेल, त्याला अँक्झायटी किंवा डिप्रेशन असेल तर त्याच्यामुळं मेंदूकडे रक्तपुरवठा वाढून कुठून कुठे अँक्झायटी आणि डिप्रेशन कमी करण्यासाठी हे एल-आर्जिनिन सॅचे जे असतं हे आपल्याला मदत करतं। जर हे एल-आर्जिनिन आपल्या इंद्रियांच्या नसाकडे गेलं तर तिथलं नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण वाढून कन्वर्ट होऊन त्याच्यानंतर आपल्या नसा जे आपल्या इंद्रियाच्या जे वरच्या नसा तुम्हाला दिसतात त्याला फुलवण्याचं हे काम करतं। त्याच्यामुळं नपुसंकता पण तुम्हाला दूर होण्यासाठी या एल-आर्जिनिन पावडरचा तुम्ही चांगल्यात चांगला बेनिफिट करून घेऊ शकता। तसं तर एल-आर्जिनिन आपल्या शरीरात स्वतः तयार होतं, जसं की अंडी आहेत, काही ग्रीन व्हेजिटेबल्स आहेत, किंवा मीठ आहे, रेड मीठ, किंवा काही पंपकिन सीड्स आहेत ज्याला आपण कद्दूचे बीज म्हणतो, याच्यामध्ये भरपूर मात्रामध्ये एल-आर्जिनिन नॅचरल फॉर्ममध्ये आपल्याला मिळतं। पण केव्हा केव्हा जेव्हा आपल्या शरीरामध्ये डेफिशियन्सी होते तेव्हा आपल्याला दिवसभर थकवा वाटतो, हातपाय दुखतात, इंद्रियामध्ये ताठरता येत नाही, आपलं माइंड जास्त काम करत नाही। अशा वेळेला जर एल-आर्जिनिन पावडरचं सॅचे रोज सकाळी एक जर तुम्ही पाण्याबरोबर कालवून घेतलं तर तुम्हाला व्हॅझोडायलेटर म्हणून या एल-आर्जिनिन पावडरचा चांगल्यात चांगला उपयोग होऊ शकतो। असं काही नाही आहे की फक्त लैंगिक समस्यासाठी आम्ही हे पावडर देतो, इवन तुमच्या कोणत्याही कमजोरीसाठी किंवा बीपीसाठी किंवा हार्ट डिसीजसाठी किंवा डायबिटीससाठी आम्ही हे एल-आर्जिनिन पावडर सगळेच डॉक्टर सगळ्यांना प्रिस्क्रिप्शन करून देतात। तर मित्रांनो, जर तुम्हाला प्युअर फॉर्ममध्ये एल-आर्जिनिन जर पाहिजे असेल तर हे मी क्लिनिकला उपलब्ध करून दिलेलं आहे। तुम्ही केव्हाही माझ्या क्लिनिकला येऊ शकता किंवा माझ्या ऑनलाईन क्लिनिकद्वारा तुम्ही मागू पण शकता। पण हे एल-आर्जिनिन हे याच्यामध्ये 3 ग्राम्स आहे, 3 ग्राम डोज इज सफिशियंट। तसा याचा डोज जो आहे तो 9 ग्राम आहे, पण आपण ओव्हरडोज न देता खूपच डेफिशियन्सी असेल तर आपण सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळा घ्यायला सांगतो, आणि जर खूप कमी डेफिशियन्सी असेल तर रोजचं एक सॅचेट घ्यायचा आम्ही सल्ला देतो। तर मित्रांनो, जर तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या क्लिनिकला उपलब्ध आहे। लैंगिक समस्या किंवा लिंगामध्ये ताठरता आणण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये दगडी ताठरता येण्यासाठी हे एल-आर्जिनिन व्हायग्रापेक्षाही चांगलं काम करतं, आणि तेही या सॅचेचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत, हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा। कारण हे सप्लिमेंट आहे, हे आपल्या बॉडीमध्येच तयार होतं, म्हणून याचे कोणतेही दुष्परिणाम नाही। डेफिशियन्सी असेल तरच आम्ही आपलं प्रिस्क्रिप्शन देतो, डेफिशियन्सी नसेल तर आम्ही तुम्हाला देत पण नाही। तर मित्रांनो, आजपासून लैंगिक समस्या असो वा नसो, तुम्हाला कंपल्सरी एक एल-आर्जिनिनचं पावडर डेली कंझ्युम जर केलं तर तुमचं पूर्ण बॉडीचं वीकनेस तुम्हाला दूर होण्यास नक्कीच मदत होईल। धन्यवाद मित्रांनो।